नूर नावाचा सोनाक्षी सिन्हा बरोबरचा सिनेमा आहे ज्यातलं मालती माझं अत्यंत सेंट्रल कॅरेक्टर आहे. तू बघशील तर तिच्या त्या गोष्टी भोवती संपूर्ण सिनेमा होतोय आणि त्याच्यामध्ये एकच सीन आहे जो मला फॅसिनेट केला अँड दॅट वॉज की सोनाक्षी सिन्हा माझा इंटरव्ह्यू घ्यायला येते आणि मी शांतपणे तिला सांगत असते की माझ्या आयुष्यात काय घडलंय याचं. तो सीन शूट करत असताना सुनील सिप्पी वॉज सेइंग की स्मिता आय जस्ट दिस सीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, यु नो दिस इज द होल कोर ऑफ माय फिल्म आणि माझ्या संपूर्ण फिल्मचा सार या एका सीनवर अवलंबून आहे. सो दिस सीन इज हाऊ इम्पॉर्टंट इज दिस, म्हणजे हा सीन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते तर त्याने मला सांगितलं, त्याला विचारलं की सुनील डू यू हॅव एनिथिंग इन युअर माइंड, प्लीज लेट मी नो. सो त्याने मला सांगितलं की मला हा खूप इंटेन्स, मला खूप असा दिसतो, मला खूप असा दिसतो. तर मी त्याला सांगितलं की मी तुझा टेक एक देते आणि नंतर मग मी मला पाहिजे तो एक टेक देते. So he's very intelligent director. He said, what kind of take? What is in your mind? Do you thinking something different? So मैंने कहा कि ये ना important scene है, इस वजह से मुझे ये बहुत कैजुअली करना, because it is very important. Scene itself is very important. If I perform inch ऊपर ना, so this scene's beauty will gone. No, I don't think like that. शिखा पण होती ज्याची क्रिएटिव डायरेक्टर जो होती, तो उनकी स्मिता, हम लोगों ने ये सीन जब डिजाइन किया था तो हमने इस प्लेस में ऐसे 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 देखा था. तो मैंने कहा नो, आई विल गिव योर टेक फर्स्ट एंड देन आई विल गिव. तो देन ओके, लेट्स डू इट. देन सुनील से नो, आई वांट योर टेक फर्स्ट and then I will take mine. No, okay, fine, no problem. आणि तू जर तो सीन पूर्ण बघशील ना, तर त्या सीन मध्ये मी अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट बोलते की माझा भाऊ होता, माझा भाऊ तिकडे गेला, वो गया वहां पे, फिर उन लोगों ने बोला उसको कि तुमको ये करना पड़ेगा. फिर वो घर पे आया, फिर बोला कि मेरे पेट में दर्द हो रहा है, तो डॉक्टर ने बोला है कि एडमिट होना पड़ेगा. तो मैंने बोल दी इसमें कि इतना बड़ा क्या बात है, यहाँ पेट में तो दर्द हो रहा है, इतना मामूली सा दवा देके इंजेक्शन देके भेज नहीं सकते थे, ऐसे एडमिट करने को क्यों बोल रहे हैं. तो चलो हम चलते हैं तुम्हारे साथ. हम दूसरे दिन हॉस्पिटल गए तो उन लोगों ने अंदर नहीं दिया हमको. तो मैं सोचती रही कि मेरा भाई अंदर एडमिट है, मेरा भाई एडमिट है, मेरे को जाने को देना चाहिए, लेकिन मेरे को जाने को क्यों नहीं दे रहा है. जनरल डॉक्टर, बड़ा ऑपरेशन है क्या, मैं ऑपरेशन ही बोलती हूँ, मामूली इतना मामूली सा दर्द ले रहा है तो ऑपरेशन की क्या जरूरत है. असं करत 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 तो हळू जातो आणि नंतर एका पॉइंटला डेड पॉज घेते और फिर मेरे भाई का सिग्नल चला. आणि त्या पॉजला, तो पॉज असा एकदम खूप ऑड पॉज आहे तो 45 सेकंदाचा वगैरे पॉज घेतलेला आहे. 45 सेकंदाचा. आणि सुनीलचं कौतुक आहे, त्याने तसाच्या तसा तो पॉज ठेवला. ही नॉट इवन मूव्ड इट. तर आणि तो पॉज नॅचरल आहे, कारण की सांगत असताना ऑडियन्स पण माझ्या बरोबर ट्रॅव्हल होत आहे, त्याला पण असं वाटतं की कॅज्युअल केस आहे ते वगैरे 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 वगैरे. आणि नंतर मग मला कळत नाही, तर तो पॉज माझं पात्र का घेतो, कारण की माझं पात्र त्या पॉज मध्ये की मी हे खरंच सांगायचं आहे का तिला, म्हणजे काही होणार आहे का डिसिजन साठी. माझ्या भावाचं तेव्हा काय झालं, ते सगळा वेळ, ते सगळे प्रसंग मी बोलता मी त्या ठिकाणी पोहोचली आहे. आणि नंतर मग कसा तो डॉक्टर आला, कशी ती नर्स एक पळत गेली, मग कसं ते माझ्याशी बोलत नव्हते, आणि मग कसं ते डॉक्टर आला, हे सगळं मी त्या क्षणाला आठवते. आणि नंतर मग डॉक्टरचं बोललेलं मधलं मी सगळं बोलायचं गाळलंय, मी गेलीये त्या वातावरणात. आणि मग शेवटचं वाक्य तो बोलतो की आपली किडनी निकाल दिए, पता चला की मेरे भाई का किडनी. तर तो जो पॉज आहे, आणि नंतर मग मी ते बोलते, आणि नंतर मग हळू कसं मी त्या वातावरणात जाते, आणि नंतर मग मी जाते माझी कुठेतरी. माझं पात्र खूप सारा ट्रॅव्हल होतं, इमोशनल रोलर कोस्टर आहे, आणि ऍब्रप्टली सीन संपते. आणि सोनाक्षीला सुद्धा तेव्हा कळलं नाही, शी इज ऑल्सो व्हेरी ब्रिलियंट, की तुम्ही कुठे हा कट करावा, हा नाही करावा, हा काय करावा. तो ऑड एक पॉज आहे ना, तो इटसेल्फ बरंच काही सांगून जातो. आणि तो टेक शूट झाला, आणि सुनील म्हणाले की आय डोंट वॉन्ट माय वर्क. सो यु नो, हा जो सोल ट्रॅव्हल आहे ना, याला रिपीट व्हॅल्यू आहे. तू जर आता कोणी खूप साऱ्या लोकांनी तो सिनेमा बघितला नाहीये, पण तो एक सीन काढा बघतो त्या सिनेमातला, आणि त्या एका सीनला तुम्हाला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की माय गॉड, व्हॉट इज दिस.